असताना पहिली स्टेप आपण ऑटोमेशनच्या बाबतीत किंवा डिजिटायझेशनच्या बाबतीत FDA मध्ये जी घेतलेली आहे, तर आपण ग्रीव्हन्स पोर्टल ऑलरेडी लॉन्च केलं आहे 2 दिवसापूर्वी. त्याच्यामध्ये complaints.mahafda.in या पोर्टलवरती आपण त्याचा आपले ग्रीव्हन्सेस नोंदवण्यासाठी उपयोग करू शकता. ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. ह्या पोर्टलवरती आपण ग्रीव्हन्स नोंदवल्यानंतर ती ऑटोमॅटिकली जॉईंट कमिशनर ऑफ द रिजनपर्यंत जाते. त्यांनी ती बघायची विदिन 24 आवर्समध्ये आणि ती कन्सर्न एखाद्या ऑफिसरला असाइन करायची आणि त्यांनी त्या वेळेत जो विहित वेळ दिला त्याच्यामध्ये रिझॉल्व्ह करून त्याच्यावरती उत्तर त्या कंप्लेंटवरती पोर्टलवरती द्यायचं आहे. ही सगळी कंप्लेंट कुठे आहे, काय उत्तर देतं, कुणाकडे असाइन हे ग्रीव्हन्स किंवा कंप्लेंट करणाऱ्या व्यक्तीला ट्रॅकिंग करता येते. त्यांनी ती करायची. वेळेत जर ते टॅकल केलं नाही तर ते ऑटोमॅटिकली वरिष्ठ अधिकाऱ्याकडे एस्केलेट होते आणि ज्या अधिकाऱ्याने ती वेळेत केली नाही त्याला ऑटोमॅटिकली नोटीस पण जाते. म्हणजे बिल्ट इन अकाउंटेबिलिटी आणि ट्रान्सपरन्सी ह्या दोन्ही गोष्टी आपण त्याच्यात केलेल्या आहेत. त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आहे. विदिन 24 आवर्स ऑलमोस्ट त्याच्यामध्ये ऑलमोस्ट 10 लाख लोकांनी त्याच्यावरती व्हिजिट केलेले हिट आम्हाला पाहायला भेटल्या. पहिल्या 1-1.5 तासामध्येच एका मिनिटामध्ये 3,75,000 हिट्स आल्यामुळं आम्ही तेवढं इमॅजिन केलं नव्हतं की एवढी कॅपॅसिटी लागेल किंवा हिट्स येतील. त्यांची कॅपॅसिटी ऑलमोस्ट एक 1.5-2 लाखाच्या आसपास होती. तर हिट्स जास्त केल्यामुळं सर्व क्रॅश झालं होतं, पण आपण 1-2 तासामध्ये करून आता कॅपॅसिटी वाढवलेली आहे. आणि म्हणून ग्रीव्हन्सेसच्या बाबतीत हे आपण ऑनलाईन सिस्टम चालू केलेली आहे. त्याच्यामुळे वेगळ्या कुठेही जाण्याची आता आवश्यकता नाही.